जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण मराठा क्रांती मोर्चा याविषयी बघणार आहोत. आता मराठा क्रांती मोर्चा नेमकं काय आहे, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. आता यामध्ये पॉलिटिकल व्ह्यू सुद्धा आहे, पण आपल्याला पॉलिटिकल व्ह्यू बघायचा नाही आहे. आपल्याला तेच बघायचं आहे जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे? तर आपण पॉलिटिकल व्ह्यूमध्ये नाही जाऊ. जे राजनीतिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यामध्ये आपण नाही जाऊ. आपण फक्त आपल्या परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचं आहे ते आपण इथे बघून घेऊयात. तर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय काय समजणार आहे, हे सगळं आपण इथे बघू. तर आपण काय काय कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण हे कव्हर करू की मराठा क्रांती मोर्चा ही न्यूजमध्ये का बरं आहे. आजच न्यूजमध्ये खूप आलेलं आहे. तुम्ही जर टीव्ही बघितलं असेल, तुम्ही जर पेपर वाचला असेल, तर तुम्हाला कळालं असेल की आज खूप मोठी क्रांती झालेली आहे. खूप मोठा एक मोर्चा निघालेला आहे मुंबईत. मराठा क्रांती मोर्चा. ठीक आहे. तर हे का बरं न्यूजमध्ये आहे? का बरं त्यांनी मोर्चा काढलेला आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. त्यानंतर आपण बघू की मराठा क्रांती मोर्चा म्हणजे नेमकं काय आहे? ते कशाप्रकारे काम करत असतं? हे सगळं आपण त्यांची हिस्ट्री काय आहे? ते का बरं मराठा क्रांती मोर्चा का बरं मोर्चा काढत आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू. त्यानंतर आपण बघू की प्रोटेस्ट का बरं करत आहे? म्हणजे मोर्चा जे आहे त्यांनी का बरं काढलेला आहे? त्याचे कारण काय आहे? त्यांची डिमांड काय आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण बघू की ते प्रोटेस्ट कशाप्रकारे करतात. आता मराठा क्रांती मोर्चा हे एक वेगळ्या प्रकारे प्रोटेस्ट करतात. म्हणजे वेगळ्या प्रकारचा त्यांचा एक मोर्चा आहे. त्यांची एक युनिक क्वालिटी आहे. तर ती काय क्वालिटी आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे? तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही बनून राहा माझ्यासोबत. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला सुद्धा खूप काही शिकायला मिळालं जेव्हा मी हा व्हिडिओ बनवला तेव्हा. तर आपण सुरू करूयात या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले आपण बघू, की मराठा क्रांती मोर्चा न्यूजमध्ये का बरं आहे? तर आता काय झालंय, मराठा क्रांती मोर्चा एक खूप मोठी सायलेंट प्रोटेस्ट बनली आहे. म्हणजे खूप मोठी सायलेंट रॅली बनलेली आहे. कुठे? तर मुंबईमध्ये. आणि केव्हा? आजच. म्हणजे वेडनेसडे 9 ऑगस्ट 2017 ला. ठीक आहे. तर आता खूप मोठी क्रांती आलेली आहे इथे. खूप मोठा एक मोर्चा बनलेला आहे मुंबईत. आता इथे काय झालेलं आहे, 3 लाखापेक्षा जास्त लोकं इथे जमलेले आहेत. ठीक आहे. या मोर्चामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोकं जमलेले आहेत. आता हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, की इतके जास्त लोकं कुठल्या मोर्चात आलेले आहे, म्हणजे त्यांची डिमांड किती व्हॅलिड असेल हे आपण समजू शकतो. म्हणजे त्यांची डिमांड, त्यांची मागणी जी आहे, ती किती महत्त्वाची असेल, हे आपण इथे समजू शकतो. तर आता आपल्या महाराष्ट्रातच झालेलं आहे. मुंबईत इतका मोठा मोर्चा बनलेला आहे आणि मुंबईत एक खूप मोठी रॅली निघालेली आहे 9 ऑगस्ट 2017 ला म्हणजे वेडनेसडेला. तर आता हा जो मार्च आहे, म्हणजे ही जी रॅली आहे, ही जिजामाता उद्यान जे बायकलामध्ये आहे, तिथून निघणार आहे. म्हणजे तिथून निघाली आहे आणि ही आझाद मैदान जे CSTला आहे, तिथपर्यंत जाणार आहे. ठीक आहे. आणि जर आपण मॅपमध्ये बघितलं, तर इथून म्हणजे ठाणेवरूनही जे लोकं आहेत, जे रॅलीमध्ये उतरणार आहे, जे मोर्चात येणार आहे, ते ठाणेवरूनही आलेले आहेत, ते बँद्रावरूनही आलेले आहेत आणि चेंबूरवरून सुद्धा आलेले आहेत. आपण इथून मॅप बघू शकता. जे रेल्वेचा मॅप आहे, हा इथे दिलेला आहे. मी नेटवरून काढलेला आहे हा. तर बँड्रा, ठाणे, चेंबूर त्यानंतर खूप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून जे लोकं आहेत, ते मोर्चात येत आहे आणि ते शामील होत आहेत. म्हणजे त्यांचा फायनल एम जो आहे, कुठे पोहोचायचा आहे त्यांना? तर इथे CST जवळ जो आझाद मैदान आहे, तिथे त्यांना पोहोचायचं आहे. आणि तिथे ते जे त्यांची मागणी आहे,
ते पूर्ण तिथे सांगणार आहेत. ठीक आहे. ते फडणवीस साहेब आहेत, त्यांना सुद्धा भेटणार आहे. तर आता ते सगळं पॉलिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू झालं. तिथे आपल्याला नाही जायचं आहे. आपल्याला यांची हिस्ट्री बघायची आहे. आता आपण हे बघितलं आहे, की न्यूजमध्ये का बरं आहे? का बरं आपण हा व्हिडिओ बघत आहे? हे आपण इथे बघितलं आहे. आता आपण यांच्या हिस्ट्रीमध्ये जाऊ. आता मराठा क्रांती मोर्चा काय आहे? ते का बरं मोर्चा काढतात? त्यांची मागणी काय आहे? त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? हे सगळं आपण इथे बघूयात. तर मराठा क्रांती मोर्चा हे आत्ताच आलेला आहे का? की आज काही झालं आणि मराठा क्रांती मोर्चा हे जन्माला आला? तर असं नाही आहे. मराठा क्रांती मोर्चा हे जुनं आहे. आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, की हे सायलेंट रॅलीज काढतात. म्हणजे काय? शांतपणे हे मोर्चा काढतात. म्हणजे या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं काही स्लोगन राहणार नाहीये. सगळे आपापल्या ह्याच्यात शांतपणे चालणार आहे. ठीक आहे. हे या मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि हे वेगवेगळ्या जिल्ह्यात मोर्चे काढतात आणि खूप जास्त प्रमाणात इथे लोकं जमतात. ठीक आहे. आता यांनी हा मोर्चा का बरं सुरू केला? तर मागच्या वर्षी काय झालं होतं, की 15 वर्षाची एक मुलगी होती. ती कोपर्डीमध्ये राहत होती अहमदनगरमध्ये. तर 3 जणांनी तिचा बलात्कार केला आणि ती मुलगी मरण पावली. आता तिचे आई-वडील खूप गरीब होते. त्यामुळे हे जे लोकं होते, मराठा क्रांती मोर्चा, यांना वाटलं की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कारण ती जी मुलगी होती, ती मराठा कम्युनिटीची होती. तर आता या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिचे आई-वडील खूप गरीब आहे. त्यामुळे यांनी एक मोर्चा काढला की या मुलीला न्याय द्या. ठीक आहे. तर यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. त्यांनी मोर्चा काढायला सुरुवात केली. सगळ्या महाराष्ट्रात यांनी जे मोर्चा आहे तो काढला आणि हळू जसा हा मोर्चा डेव्हलप झाला, जसा हा मोर्चा पुढे गेला, तशा प्रकारे यांची जी मागणी आहे, ती सुद्धा थोडी वाढू लागली. म्हणजे सगळ्यात सुरू कुठून झालं होतं, तर ही जी मुलगी होती, जिचा बलात्कार झाला होता आणि जी मरण पावली होती, त्यामुळे हा मोर्चा सुरू झाला होता. तर आता मराठा क्रांती मोर्चाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, की आपण एक बघितलं, की यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्लोगन नसतो आणि या मोर्चामध्ये कोणीही लीडर सुद्धा नसतो. म्हणजे सगळे आपापल्या ह्याच्यात चालतात आणि शांतपणे चालतात. म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे झालं सगळं मराठा क्रांती मोर्चाविषयी. आणि या मोर्चामध्ये मिलियन्स ऑफ पीपल जमतात. म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोकं जे आहे हे इथे जमतात आणि कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीला कोणीही हार्म करणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे कुठलीही जे सरकाराची वस्तू असेल, तिला जाळणार नाही किंवा अशा प्रकारचे जे व्हायलंट ॲक्ट असतं, तशा प्रकारे कुठलाही इथे होणार नाहीये. शांतपणे हे सगळं काही आपलं करणार आहे. शांतपणे आपला मोर्चा जे आहे, ते समोर चालवणार आहे आणि त्यांची मागणी जी आहे, ते मागणार आहे. ठीक आहे. तर हा एक खूप मोठा वैशिष्ट्य आहे या मोर्चाचा. आता कंडिशन्स काय आहे मराठाची? आता कंडिशन्स म्हणजे डिमांड नाही. इथे डिमांड मागणी नाही आहे. इथे कंडिशन म्हणजे त्यांचे काय हाल आहे, हे आपण इथे बघू. तर काय आहे, तर जास्त तर जे फार्मर्स असतात, जास्त तर जे शेतकरी आहे, जे सुसाईड करतात, ते मराठा कम्युनिटीचे आहे. आणि काय होत असतं, शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, हे आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्रात. म्हणजे मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भात खूप खूप खराब अवस्था आहे त्यांची. म्हणजे पाऊस पडत नाही आहे. त्यामुळे काय होत असतं, ते कर्ज घेतात. ते कर्ज घेतल्यामुळे काय होत असतं, की ते जेव्हा पीक येत नाही, पाऊस न पडल्यामुळे जे पिकं आहेत ते येत नाही. त्यामुळे काय होत असतं, त्यांना पूर्ण नुकसान होत असतं आणि जे त्यांनी कर्ज घेतलंय ते परतफेड करू शकत नाही. तर त्यामुळे काय होत असतं, त्यांना एकच ऑप्शन असतं, ते म्हणजे आत्महत्या. तर अशा प्रकारे जे शेतकरी आहे, त्यांची अशी अवस्था झालेली आहे. त्यानंतर यामुळे काय होत असतं, आता शेतकरी त्यांनी कर्ज घेतलेला आहे, तो परतफेड करू शकत नाहीये. तर त्याच्या मुलाला तो शिकवू शकणार का? तर नाही शिकवू शकणार. जर तो नाही शिकला, तर त्याला काम मिळणार आहे का? नाही. तर अशा प्रकारे एक सायकल बनलेली आहे. तर त्यामुळे काय झालेलं आहे, यांची अवस्था खूप खराब होत आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना एज्युकेशन सुद्धा मिळत नाहीये. त्यांना काम सुद्धा मिळत नाहीये. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट वाढत आहे. गरिबी सुद्धा अजून जास्त वाढत आहे. 95% मराठा जे आहे ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. म्हणजे तुम्ही आता इमॅजिन करा, की 95% जे मराठा आहे, ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. तर अशी यांची अवस्था आहे. तर यामुळे काय झालं, जेव्हा हा मराठा क्रांती मोर्चा आला, यांनी जी मुलगी होती, तिच्यावर ज्या लोकांनी बलात्कार केला, तर त्या मुलीला न्याय देण्यासाठी हा मोर्चा जेव्हा आला,
त्यानंतर यांना ही कम्युनिटी बनली. बरोबर आहे. आता ती कम्युनिटी बनली, तर त्यांना माहिती पडलं, की आपल्या मराठा कम्युनिटीमध्ये हे सुद्धा खूप जास्त म्हणजे यांचे सुद्धा हाल आहेत. तर त्यांची मागणी वाढत गेली. त्यांना हे सुद्धा वाटलं, की आपली जी कम्युनिटी आहे, ही चांगली झाली पाहिजे. बरोबर आहे. तर यामुळे काय आलं, यामुळे त्यांनी जे डिमांड्स आहे, त्यांची जी मागणी आहे, ते वाढवायला सुरुवात केली. आता ते मागणी काय-काय होती? तर सगळ्यात पहिली मागणी तर तुम्हाला माहीत आहे, की जे कल्प्रिट्स होते, म्हणजे ज्यांनी बलात्कार केला होता त्या मुलीवर, त्यांना सगळ्यांना सजा झाली पाहिजे. बरोबर आहे. हे सगळ्यात पहिलं त्यांची मागणी होती. दुसरं म्हणजे काय, तर एज्युकेशन म्हणजे शिक्षणात आणि जे गव्हर्नमेंट जॉब असतात, त्यामध्ये मराठा लोकांना रिझर्व्हेशन मिळालं पाहिजे. आता रिझर्व्हेशन तुम्हाला माहीतच असेल. आता खूप जणांना रिझर्व्हेशन मिळत आहे. तर त्याच प्रकारे मराठांना सुद्धा एज्युकेशनमध्ये आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये रिझर्व्हेशन मिळालं पाहिजे. आता का बरं मिळालं पाहिजे? कारण आपण त्यांची अवस्था बघितली आहे. जे खूप जास्त शेतकरी आहेत, त्यांना जास्त पिकं होत नाही आहे, म्हणून ते गरीब राहत आहेत. त्यांची मुलं शिकत नाही आहे. त्यामुळे काय झालं आहे, त्यांना रिझर्व्हेशन हवं आहे. त्यानंतर इम्प्लिमेंट रिकमेंडेशन नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स म्हणजे जे शेतकरी आहे, त्यांची अवस्था आपण बघितली किती खराब झालेली आहे. तर यांच्यावर एक कमिशन बनलेली आहे, नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स आणि त्यांना त्या कमिटीला चेअर कोण करत आहे? तर प्रोफेसर एम.एस. स्वामीनाथन. त्यामध्ये सुद्धा खूप सारे बदल करावेत, अशी त्यांची मागणी आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स प्रिव्हेन्शन ऑफ एट्रोसिटीज ॲक्ट आहे 1898 चा. त्यामध्ये सुद्धा खूप सारे अमेंडमेंट करणं, म्हणजे त्यामध्ये सुद्धा खूप सारे सुधार करणं हे आवश्यक आहे, अशी सुद्धा त्यांची मागणी आहे. आता हे का बरं? कारण ह्यामुळे खूप मिसयूज होत आहे. म्हणजे जे केस नाही बनायला पाहिजे ते तशा प्रकारचे सुद्धा केस इथे बनत आहे. तर हे नाही झालं पाहिजे त्यासाठी इथे सुधार करणं खूप आवश्यक आहे, ही सुद्धा त्यांची मागणी आहे. तर आता हे आपण मागणी बघितली, याचे आपण कारण सुद्धा बघितले, का बरं हे मागणी करत आहेत. ठीक आहे. तर आता यानंतर रूल्स एंड रेग्युलेशन्स आहे काही. म्हणजे जेव्हा ते मोर्चा काढतात, तेव्हा त्यांचे काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात. ते सुद्धा त्यानुसार चालतात आणि जे बाकी लोकं आहेत, त्यांना सुद्धा त्यामुळे त्रास होत नाही. तर ते रूल्स काय आहे? ॲज अ सायलेंट प्रोटेस्ट बरोबर आहे. आपण बघितलं की ते शांत प्रकारचा एक मोर्चा असतो. त्यामध्ये कुणीही कुणाशी बोलणार नाही, कुणीही कुठलाही स्लोगन काही बोलणार नाही आणि ते शांत प्रकारे आपले चालत राहणार. त्यानंतर कोणीही अनाउन्समेंट, कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट, की आपल्याला आता इथे जायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, आपली मागणी पूर्ण करा. अशा प्रकारचं काहीही अनाउन्समेंट इथे, काहीही स्लोगन इथे, कुठल्याही प्रकारचं स्लोगन, कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट इथे काहीच होणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सगळे आपापल्या हातात काही बॅनर्स किंवा झेंडे घेऊन निघणार आहे. जसं तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, खूप जास्त लोकं इथे जमलेले आहेत आणि शांत प्रकारे ते चालत आहेत आणि त्यांच्या हातात बॅनर्स आहे किंवा झेंडे आहे. अशा प्रकारे ते चालत असतात. त्यानंतर आता यामध्ये कुठलाही पॉलिटिकल एजेंडा नको आहे. म्हणजे पॉलिटिकल एजेंडा सुरू न झा सुरू नाही झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, की कुठलाही पॉलिटिशियन या मोर्चामध्ये येणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही बाहेरून सपोर्ट द्यायचा आहे, तुम्ही बाहेरून सपोर्ट द्या. पण या रॅलीमध्ये, या मोर्चामध्ये कोणीही पॉलिटिशियन येणार नाहीये. जेणेकरून हा जो मोर्चा आहे, हा पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड वाटायला नको. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे बघू, कोणकोणत्या रॅलीज किंवा मोर्चा यांनी काढलेले आहे. तर सगळ्यात पहिला मराठा मोर्चा कुठे सुरू झाला होता? संभाजीनगर, औरंगाबाद इथून सुरू झाला होता. जुलै 2016 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर इतके मोर्चे त्यांनी काढलेले आहे. अजून जास्त आहे, हे तर 2016 चेच आहे. 2017 मध्ये सुद्धा त्यांनी काढलेले आहे. तर संभाजीनगर, उस्मानाबाद, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, अमरावती, अहमदनगर, नाशिक. तर तुम्ही बघू शकता, की वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यात यांनी मोर्चे काढलेले आहेत. आणि त्यांनी 2017 मध्ये सुद्धा जे मोर्चे आहेत ते काढलेले आहे. मुंबई, उस्मानाबादमध्ये त्यांनी बाईक रॅली काढली होती. बर्शीमध्ये सुद्धा बाईक रॅली काढली होती. 9 ऑगस्ट आता आपण बघितलं की कुठे-कुठे यांनी मोर्चा काढलेला आहे आणि कशाप्रकारे मोर्चा काढलेला आहे. आता आपण बघू यांनी जे मोर्चा काढला त्याचा काही परिणाम झाला का? त्याचे काय परिणाम पडले सरकारावर? त्यांनी मागणी त्यांची स्वीकारली का? कशाप्रकारे त्यांची मागणी स्वीकारली? हे सगळं आपण इथे बघूयात. तर इम्पॅक्ट काय-काय झालं?
तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ई-बी-सी जे त्यांना पैसे मिळतात त्याची अप्पर लिमिट त्यांनी वाढवून 6 लाख केली. ठीक आहे. त्यानंतर जे आता मराठा कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे कास्ट आहेत. पहिले काय होत होतं, की सगळ्या कास्टवाल्यांना सवलती मिळत नव्हत्या. जे पैशाची सवलती आहे ते मिळत नव्हती. पण आता यांनी काय केलं, मराठा कम्युनिटीमध्ये जितके पण कास्ट आहेत, कोणते पण कास्ट असो, त्या सगळ्यांना जे मॉनिटरी बेनिफिट आहे, जे पैशांची सवलती आहे ते मिळणार. ठीक आहे. त्यानंतर जे ई-बी-सी कॅटेगरीचे स्टुडंट आहे, म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे जे स्टुडंट आहे, जे शिकत आहे, चांगल्या प्रकारचे कोर्स घेत आहे, प्रोफेशनल कोर्स घेत आहे, कोणत्या कॉलेजमध्ये आहे, तर त्यांना सुद्धा फी सुद्धा मिळणार. ठीक आहे. आता कशाच्या अंतर्गत? तर राजश्री शाहू महाराज स्कीमच्या अंतर्गत. आता राजश्री शाहू महाराज यांच्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल, कारण एम-पी-एस-सीसाठी हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे आणि एम-पी-एस-सीमध्ये सुद्धा यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. तर मराठा किंग राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे होते आणि ते सगळ्यात पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी रिझर्वेशन जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर जे मुलं आहेत, जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, आता आपण बघितलं होतं शेतकरी कर्ज घेऊन शेती करतो, पण ते पिकं होत नाही. त्यामुळे काय होत असतं, की जे शेतकरी आहे, ते कर्ज परतफेड करू शकत नाही. आता ते कर्जच परतफेड करू शकत नाही आहे, तर ते आपल्या मुलाला शिकवू शकणार नाही. तर अशा मुलांना सुद्धा पंजाबराव देशमुख स्कीमच्या अंतर्गत पैसे किंवा कुठली स्कीम दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर असे शेतकरी जे खूप गरीब आहे, म्हणजे त्यांच्याजवळ खूप कमी जमीन आहे. आता कशी? तर 2.5 हेक्टर फॉर नॉन इरिगेटेड. 2.5 हेक्टर. आता ते कोणते? तर नॉन इरिगेटेड म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि 2 हेक्टर्स फॉर इरिगेटेड जिथे पाण्याची व्यवस्था आहे. तर त्यांना सुद्धा फायनान्शियल असिस्टन्स दिली जाईल. आता कशासाठी? तर त्यांच्या घराचे जे रेंट आहे ते भरण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे त्यांची मागणी आहे, ते यांनी पूर्ण केलेली आहे. पण अजून खूप सारी अशी मागणी आहे त्यांची, ती आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. आपण ते बघितली आहे, कोणकोणती मागणी आहे आणि ते कोणती पूर्ण झालेली नाही आहे ते सुद्धा. तर अशा प्रकारे जे मराठा क्रांती मोर्चा आहे, याविषयी आपण सगळं काही बघितलेलं आहे, जे आपल्या परीक्षेसाठी कामाचं आहे. आता ते पॉलिटिकल व्ह्यू काय आहे आणि ते रोज बदलत राहणार. म्हणून आपण त्यामध्ये जाऊ नये. आपण सगळं काही बघितलेलं आहे, जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.